नमस्कार मित्रांनो, या बीड जिल्ह्यात आज पीक विमा डायरेक्ट मुख्यमंत्री आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश दिला आहे। सर्वांनी बँकेत आज 40,000 रुपये येणार आहेत। पीक विमा बँक खात्यात येण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। कोणकोणत्या बीड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचे नाव, तुमच्या या यादीमध्ये नाव आहे का नाही, सर्व आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आज पीक विमा पाहिजे असेल तर यादीमध्ये तुमचं नाव आले का नाही एकदा तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। पुढे तुम्हाला ही यादी सविस्तर वाचून दाखवणार आहे। पीक विम्याची तुम्ही इतके दिवस आतुरतेने वाट बघत होता, अखेर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले ती 12 तासाच्या आतमध्ये या 20 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा गेला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका पीक विमा किती आमच्या खात्यावर येणार आहे। जर याची लिस्ट आहे तर ती आपण आलेली आहे। कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जाहीर करण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यात जाहीर करण्यात आला आहे, बघा आज ज्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा येणार आहे याची सुद्धा यादी आलेली आहे, जिल्ह्याची सुद्धा यादी आलेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्यामध्ये असणाऱ्या याची सुद्धा यादी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या बँक खात्यामध्ये नेमकं पीक विमा किती हजार येणार आहे याची सुद्धा यादी आलेली आहे। तर बघा, ही यादी तुम्हाला वाचून दाखवते। पीक विमा संरक्षित रक्कम असणार आहे, पीक रक्कम प्रति हेक्टर असणार आहे, मका असणार आहे 35,000, तर कापूस असणार आहे 50,000, सोयाबीन असणार आहे 50,000, बाजरी असणार आहे 27,500 रुपये, तर तूर असणार आहे 36,800 रुपये, मग परत पहा 22,500 रुपये असणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्याची यादी आज जाहीर झाली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ज्या पिकांचे विम्यामध्ये नाव नोंदवलं आहे तर त्या सर्व पिकांचे आता तुमच्या खात्यावर ते आज येणार आहे। मग त्यामध्ये तुम्हाला आता हे पीक सर्व सांगितले आहे आणि त्याची रक्कम मिळणार आहे पण सांगितले आहे की मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके दिवस आम्ही वाट बघत होतो, अजून पण पीक विमा जमा झाला नाही। शेतकरी मित्रांनो, बँकेच्या काही तांत्रिक अडचणी होते, तसेच कृषी मंत्र्याचे काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे पैसे सोडले नव्हते। आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महत्त्वाच्या 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्याचा आदेश दिला आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे त्या बँकेची लिस्ट पाहणार आहेत, एकदा पाहूयात। त्यानंतर लगेच आपण कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे त्याची अधिनियम की आज काय आहे हे पाहूयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही यादी नक्की बघायची आहे। यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। तर आता आपण पाहूया कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा जी बँक सांगते त्या बँकेमध्ये पैसे आहेत तर ती बँक खाते खोलले आहे। जर तुम्ही तुमचे बँक खाते क्रमांक आधार कार्डाला जोडला असेल तर ती बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि ही बँक खाते विमा योजनेसाठी पासबुक दिले असेल तर तुम्हाला 2 नंबरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। तर या बँकेत सुद्धा जवळजवळ 50% शेतकऱ्यांनी खाते खोलले असेल, त्यांना सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। ही बँक सर्वात मोठी सरकारची बँक आहे। या बँकेत सुद्धा आज पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। ही सर्वात मोठी खाजगी बँक आहे। या बँकेत सुद्धा शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहेत, म्हणजे शेती पिकांसाठी कर्ज काढले आहे। स्वस्तमध्ये कर्ज दिले जाते आणि खूप चांगली सर्व्हिस देते। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आज पैसे दिले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पुढे तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगणार आहे, तर ती यादी नक्की बघायची आहे। आपण इथे बँका सांगत आहोत। तर त्यानंतर पुढची बँक आहे IIC बँक। बँक IIC म्हणजे यासुद्धा अनेक शेतकऱ्यांचे खाते खुलले आहेत। त्यानंतर खात्यावरची सुद्धा पीक विमा देणार आहेत। तुम्ही कोणते पीक नोंदवले आहे त्यानुसार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांना हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार आहे। अगदी शेतकरी मित्रांना 1500 रुपयेपासून 32,000 पर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता आज येऊ लागला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। या सरकारी बँकेत सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलले आहे।
त्याचेसुद्धा खात्यावरती आज पैसे नाही. तर त्यानंतर पुढची बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. तर यासुद्धा सरकारी बँक आहे. मोदी सरकारने बँकेला मोठी सुरक्षा कवर जाहीर केले आहे, त्यामुळे सुरक्षित पैसा या ठिकाणी राहतो असे सर्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बँकेत सुद्धा पैसे राहते. तर नंतर पुढची बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक. ही शेती पिकांसाठी कर्ज घेण्यासाठी सर्वात चांगली बँक म्हणून ओळखली जाते. तर आता बघा, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे येणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे ॲक्सिस बँक. यासुद्धा बँकेत पीक विम्याचे पैसे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात जास्त बँकेचे खाते उघडले जाणार आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. यामध्ये शेतकरी मित्रांना सर्वात जास्त शेतीसाठी पिकांसाठी कर्ज घेतले आहे, त्यामुळे या बँकेचे खातेसुद्धा त्यांनी पीक विम्यासाठी दिले आहे. तर आता बघा, जर असं करत असता तर आता या ज्या बँका सांगितल्या आहे यामध्ये जर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर जो असतो तर तो नंबर खात्याला लिंक केला असेल आणि तुमच्याकडे किसान कार्ड असेल, हे 2 पुरावे जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरताना जर दिले असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजही पैसे येणार आहेत. तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये याची यादी आहे बघा, पैसे काय येणार आहेत बघा. तर जिल्हा शेतकरी लाभार्थी आणि मंजूर रक्कम यामध्ये असणार आहे. तर नाशिकमध्ये असणार आहे शेतकरी लाभार्थी, हे 3,50,000 असणार आहे. तर त्यांना मंजूर रक्कम झाली आहे 1,55,74,000. मध्ये बघा, शेतकरी लाभार्थी असणार आहे 16,921. तर मंजूर रक्कम आहे 4,88,00,000 रुपये. अहमदनगरमध्ये असणार आहे शेतकरी लाभार्थी 2,31,000 असणार आहे. तर मंजूर रक्कम असणार आहे 160,28,00,000 रुपये असणार आहे. तर सोलापूरमध्ये बघा, शेतकरी लाभार्थी असणार आहे 1,82,534. तर मंजूर रक्कम असणार आहे 111,41,00,000 रुपये असणार आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये लाभार्थी असणार आहे 4,406. तर मंजूर रक्कम असणार आहे 74,00,000 रुपये. सांगलीमध्ये 98,372 शेतकरी लाभार्थी असणार आहे. तर मंजूर रक्कम 22,40,00,000 रुपये असणार आहे. बीडमध्ये बघा 7,70,574 असणार आहे. तर मंजूर रक्कम 241,21,00,000 असणार आहे. बुलढाणामध्ये 36,358 शेतकरी लाभार्थी असणार आहे. तर मंजूर रक्कम त्यांना 39,00,000. धाराशिवमध्ये शेतकरी लाभार्थी असणार आहे तर 4,98,720 असणार आहे मंजूर रक्कम. तर मंजूर रक्कम असणार आहे 218,85,00,000 रुपये असणार आहे. अकोलामध्ये 77,253 असणार आहे. मंजूर रक्कम 97,29,00,000 असणार आहे. कोल्हापूरमध्ये शेतकरी लाभार्थी असणार आहे 228 असणार आहे. तर मंजूर रक्कम 13,00,000 असणार आहे. जालनामध्ये 3,70,625 शेतकरी लाभार्थी आहे. तर मंजूर रक्कम 160,88,00,000 रुपये असणार आहे. परभणीमध्ये 4,41,970 लाभार्थी आहेत. तर मंजूर रक्कम 206,11,00,000 रुपये असणार आहे. तर नागपूरमध्ये शेतकरी लाभार्थी असणार आहे 63,422 असणार आहे. तर मंजूर रक्कम 52,21,00,000 रुपये असणार आहे. तर लातूरमध्ये शेतकरी लाभार्थी असणार आहे 2,19,535. तर मंजूर रक्कम असणार आहे 244,87,00,000 रुपये असणार आहे. अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी लाभार्थ्यांना आहेत. तर मंजूर रक्कम 8,00,000 रुपये असणार आहे. मित्रांनो, इत्यादी जिल्ह्यामध्ये लाभार्थी असणार आहेत व त्यांना एकूण किती रक्कम मिळणार आहे हे ते या जिल्ह्यामध्ये मिळवणार आहे. तर मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.